विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे, SMS ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010ची पार्श्वभूमी, प्रमुख तत्त्वे आणि प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासली. आज आपण नवीन मुद्दा सुरू करतोय. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009. बघा, तुमच्या पुस्तकाचं पान नंबर 19 काढा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, यालाच इंग्रजीमध्ये RTE 2009 लॉ असंही म्हटले जाते. राईट टू एज्युकेशन. या मुद्द्याची पार्श्वभूमी आपण आता बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत भारत सरकारकडून नेमल्या गेलेल्या अनेक समित्या, आयोग आणि शैक्षणिक धोरणे या सर्वांमधून प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर भर देण्यात आला. त्यानंतर भारतीय संविधानाचं कलम 45मध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर भर देण्यात आलेला आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी 6 ते 14 वर्ष हा जो वयोगट आहे, तर या वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची आखणी करण्यात आली. परंतु भारतीय संविधानामधलं हे जे कलम आहे 45, हे सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्व असल्यामुळे प्रत्येक राज्यांमधून सार्वत्रिक शिक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये भिन्नता होती. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढी राज्य आहे, त्या प्रत्येक राज्यातून सार्वत्रिक शिक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये भिन्नता आढळत होती. त्यामुळे संपूर्ण देशभरातून प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामध्ये एकसूत्रता आणायची असेल, म्हणजेच ही भिन्नता नष्ट करायची असेल, तर त्या संदर्भात कायदा करणं हे क्रमप्राप्त होतं, गरजेचं होतं. यातच 1990 साली सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला की प्राथमिक शिक्षण हा बालकाचा हक्क आहे. म्हणजे प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण हे मिळालं पाहिजे. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये कलम 21 चा समावेश करण्यात आला. मग भारतीय संविधानामध्ये कलम 21 चा समावेश का करण्यात आला? तर 6 ते 14 वर्ष हा जो वयोगट आहे, या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे. आणि या बदलामुळे शिक्षणाचा समावेश बालकाच्या मूलभूत हक्कामध्ये करण्यात आला. म्हणजे मूलभूत हक्कात तो समाविष्ट झाला. या अधिनियमाला 20 ऑगस्ट 2009 रोजी राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी मिळाली आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 हा 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशभर हा कायदा लागू करण्यात आला. या पान नंबर 20 काढा आता. बघा, पान नंबर 20वर हा जो 2009चा अधिकार अधिनियम आहे, तर याच्या प्रमुख तरतुदी दिलेल्या आहेत. तर एकूण 10 तरतुदी या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेल्या आहेत. त्यातली पहिली तरतूद आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील जी बालके आहेत, त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानंतर दुसरी तरतूद आहे, या अधिनियमानुसार शिक्षणाच्या बाबतीत केंद्र शासन, राज्य शासन, बालकांचे माता पिता, पालक यांची कर्तव्य या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत. म्हणजे प्रत्येकाची कर्तव्य, केंद्र शासनाची कर्तव्य काय आहेत, राज्य शासनाची कर्तव्य काय आहेत, माता पिता आणि पालक यांची कर्तव्य काय आहेत, ही स्पष्ट केलेली आहेत. त्यानंतर तिसरी तरतूद आहे, या अधिनियमातून शिक्षणासाठीची शाळेची जबाबदारी काय आहे, विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशाचे वय काय असावे, शाळा प्रवेशाची नियमावली, बालकांच्या मूल्यमापनाचे निकष काय असावेत, बालकांना देण्यात येणारी शिक्षा, शिक्षकांची कर्तव्य, शाळेसाठीची मानके आणि शालेय विकास योजना यासंबंधीची नियमावली व कायद्याच्या तरतुदी या अधिनियमामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत.
त्यानंतर चौथी तरतूद आहे की वरील अधिनियमामध्ये म्हणजेच 2009च्या या अधिनियमामध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत कोणत्याही बालकाला त्याच वर्गात ठेवणे किंवा नापास करणे, शाळेतून काढून टाकणे अथवा मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेस उत्तीर्ण होण्याची सक्ती करणे यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर 5वी तरतूद आहे शाळेतून गळती झालेल्या बालकांना त्यांच्या समवयस्क मित्रांबरोबर शिक्षण घेण्यासाठीची विशेष तरतूद आहे. गळती झालेली बालके म्हणजे कोणती बालके, तर जी मध्येच शाळा सोडून जातात प्रवेश घेतल्यानंतर, तर अशा बालकांना त्यांच्या समवयस्क मित्रांबरोबर शिक्षण घेण्यासाठीची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 6वी तरतूद आहे खाजगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजे जे गरीब कुटुंबातील पालक आपल्या पाल्याचा प्रवेश खाजगी शाळेमध्ये घेऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी 25% जागा या राखीव ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यानंतर 7वी तरतूद आहे सरकारी किंवा खाजगी शाळांमध्ये प्रवेशासाठी बालक अथवा पालकांची मुलाखत घेणे तसेच डोनेशन अथवा कॅपिटेशन फी आकारण्यास मनाई करण्यात आली आहे. 8वी तरतूद आहे की त्या परिसरातून शिक्षणाची आवश्यकता असणारी बालके शोधणे व त्यांना शाळेत प्रवेशित करून घेणे यासाठी सर्वेक्षण करण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. सर्वेक्षण केल्यानंतर जी बालके शिक्षणापासून वंचित आहेत तर त्यांना शाळेत प्रवेशित करून घेणं हे त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 9वी तरतूद आहे की या अधिनियमानुसार केंद्र सरकारमार्फत उत्तम वित्तीय सहाय्य देण्याबरोबर म्हणजे केंद्र सरकारकडनं आर्थिक मदत या ठिकाणी देण्यात येईल आणि राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारीही सोपवण्यात आलेली आहे. त्यानंतर 10वी तरतूद आहे इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती निश्चित करून त्या साध्य झाल्या किंवा नाही, म्हणजेच विद्यार्थ्याचं मूल्यमापन जर करायचं असेल तर त्यासाठी त्याच्या मूल्यमापनासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची तरतूद सुचवण्यात आलेली आहे. शालेय प्राथमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश, उपस्थिती आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे याची जबाबदारी शासनाकडे सोपवणारा हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच अधिनियम आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिला अधिनियम, देशातील नव्हे तर जगातील. कारण इतर देशांमध्ये बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी ही पालकांवर असते. हा इतर देशांमधला आणि आपल्या देशातला फरक आहे. म्हणून म्हटलं आहे की हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच अधिनियम आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी संपतोय. खाली बघा तुम्हाला कृती करण्यासाठी इंटरनेट माझा मित्र यामध्ये म्हटलं आहे की इंटरनेटच्या आधारे अधिक माहितीसाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मिळवा आणि अभ्यासा. निश्चितच तुम्ही इंटरनेटला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला इंटरनेटवर याची माहिती, या अधिनियमाची माहिती निश्चितच मिळेल. यूट्यूबला याचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी बघा खाली म्हटलं आहे चर्चा करा. तर 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आता नव्याने आलेले 2019 शैक्षणिक धोरण यावर वर्गात तौलनिक चर्चा घडवून आला. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही चर्चा 2 भाग करून लिहू शकतात. 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण अभ्यासलं आहे. आता नव्याने जे 2019 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे तर यात आपण सांगू शकतो की जे 1986चं शैक्षणिक धोरण होतं त्यामध्ये 10+2+3 हा शैक्षणिक आकृतीबंध स्वीकारण्यात आला होता. आणि आता नवीन शैक्षणिक धोरण जे आहे तर यामध्ये 5+3+3+4 हा नवीन आकृतीबंध स्वीकारण्यात आलेला आहे. असे अनेक मुद्दे शोधून तुम्ही वर्तमानपत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती आलेली आहे. तुम्हाला इंटरनेटवर पण याची माहिती मिळू शकते. तर असे तुम्ही मुद्दे शोधून तुमच्या वहीमध्ये ह्याचं साम्य आणि भेद लिहू शकतात. त्यानंतर आहे 2005चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
आणि 2010चा महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा यातील साम्यभेदांवर चर्चा करा. या दोन्ही मुद्द्यांचे सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट्स काढू शकतात आणि साम्यभेदांवर तुम्ही मुद्दे लिहू शकतात. त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009मधील तरतुदींची तपशीलवार चर्चा करा. नुकताच आपण हा मुद्दा अभ्यासला आहे. यावर पण तुम्ही माहिती तुमच्या वहीमध्ये याच्या नोट्स तुम्ही काढू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. मी तुमचा निरोप घेते. यावरचे स्वाध्याय तुम्ही या प्रकरणावरचे सोडवा. जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे, ज्या कृती दिलेल्या आहे त्या निश्चितच सोडवा. आज आपण इथेच थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा.